मैत्रिणींनो, थंडीचा पारा वाढत चाललाय बरं का. आता डिंक लाडू झालेच पाहिजेत. तर डिंक लाडूसाठी काय काय लागणार आहे पाहूया त्याचे साहित्य. त्यासाठी लागणार आहे गूळ, खोबरं, काजू, बदाम, मनुके, वेलची पावडर, खसखस, खजूर, डिंक आणि साजूक तूप. यात अजून काही तुम्हाला ॲड करायचे असते ड्रायफ्रुट्स किंवा इतर घटक तर ते ॲड करू शकता. डिंक लाडूसाठी खोबरे घेताना राजापुरी घ्यावे, जे असतं काळ्या पाटीचं. अशा प्रकारे काळ्या पाटीचं खोबरं वापरल्यामुळे लाडू चवीला चांगले होतात आणि खवट नाही याची काळजी घेऊन सर्व खोबरे अशा प्रकारे जाडसर खिसणीवर छानपैकी खिसून घ्यायचे आहे. आपण इथे गूळही विदाऊट केमिकलचा काळा गूळ वापरणार आहोत. यामुळे हा लाडू अजूनच पौष्टिक होतो. गूळ तुम्ही वेळेवर चिरून किंवा अशा प्रकारे खिसून घेऊ शकता. त्यामुळे तो मिक्स करायला बरा पडेल. आता आपण बदामाचे अशा प्रकारे स्लायसरवर छान बारीक काप करून घेऊयात. स्लायसरवर काप केल्यामुळे ते झटपटही होतात आणि खातानाही चांगले लागतात. आपण जर याला मिक्सरला बारीक केले तरी चालेल. आता आपण जाड बुडाच्या कढईत खोबरे अगदी थोडेसे गरम करून घेणार आहोत. खोबरे जास्त भाजत बसायची नाही. त्यामुळे खोबऱ्याची चव बदलते आणि लाडूची टेस्ट बदलणार. खोबरे अगदी थोडेसे गरम झाले की आपण हे काढून घेणार आहोत. खोबरे भाजताना आपण तेल तूप यात काहीही टाकलेलं नाहीये. कारण खोबऱ्यात मूळचं आधीचं तेल असतं. मी सांगते त्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा लाडू एकदम टेस्टी आणि कमी तुपात मस्त असा तयार होणार. आता खोबरे छान भाजून झाले आहे. आता आपण कढईमध्ये साजूक तूप काढून घेऊयात आणि हे तूप छान गरम झाले यात तळून घेऊयात डिंक. डिंक तळताना काय काळजी घ्यायची आहे तर तूप चांगले गरम होऊ द्यायचे आणि हा लो फ्लेमवर छान पूर्ण डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचा. डिंक जर अर्धवट फुलला आणि काढला तो खाताना कचकच लागतो. डिंक पूर्ण फुलला की चटचट असा डिंकाचा येणारा आवाज बंद होतो. त्यावरनं ओळखावा डिंक छान फुलून आलाय. त्यानंतर दुसरी टिप म्हणजे डिंक फुलला की तो तरंगून वर येतो. अशा प्रकारे हा डिंक छान फुलतो. पूर्ण लाल होईपर्यंत डिंक जर ठेवला तर तो करपट होतो. अशा प्रकारे हा बघा डिंक छान तळून झाला आहे. आता आपण खोबऱ्यामध्ये असाच गूळ किसलेला टाकणार आहोत. आपण इथे पाक वगैरे काही करणार नाही. एकतर गुळामध्ये पाक जर करण्यासाठी आपण पाणी टाकले तर हा लाडू 2-3 महिने अजिबात टिकणार नाही. आणि दुसरं म्हणजे गुळाचा असाच पाक करायला गेलात तर लाडू एकदम कडक होतात आणि वयस्कर किंवा लहान मुलांना खायला ते आवडत नाहीत. त्यामुळं आपण गूळ असाच टाकून खोबऱ्यामध्ये चांगला स्मॅश करून मिक्स करून घेणार आहोत. पाक करतो तेव्हा हा आपल्याला खोबरं आणि जाडसर ड्रायफ्रुट्स यामध्ये मिसळायलाही त्रास होतो. अशा प्रकारे लाडू केल्यामुळे झटपटही होतो आणि 2 ते 3 महिने टिकतोही. खोबरे आणि गूळ हे आधीच मिक्स करून घ्यायचे आहे. कारण ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर हे मिक्स करताना आपल्याला त्रास होतो. अशा प्रकारे मी खोबरे आणि गूळ छान मिक्स करून घेतले आहे. खोबरं आणि गूळ मिक्स झाला की आपण यात सर्व इतर राहिलेले साहित्य टाकून घेऊयात. यात टाकले आहेत बदामाचे काप, मनुके, काजूचे तुकडे, खसखस आणि खजुराचेही मी छान लहान लहान तुकडे करून घेतले आहेत. ते मी आता यात टाकून घेत आहे. आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण यात ॲड करूयात वेलची पावडर आणि डिंक मात्र सगळ्यात शेवटी ॲड करायचा आहे. कारण मग तो ओबडधोबड असा राहिला पाहिजे आणि खाताना त्याची टेस्ट छान लागली पाहिजे. आणि आता हे सर्व साहित्य आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. मी लाडूसाठी सर्व साहित्य ओबडधोबडच वापरले आहे. कारण हे खाताना आपण चावून चावून खातो आणि त्यामुळे तो पचायला हलका होतो. तर तुमच्यात वयस्कर व्यक्ती असतील जे चावू शकत नाहीत, अशांसाठी तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वापरू शकता. मनुके आणि खजूर आपल्याला टाळायला लागेल. कारण मग ते मिक्स होताना थोडीशी त्रासदायक होऊ शकते. मी इथे खजूर वापरला आहे त्यामुळे खारीक पावडर वापरलेली नाहीये. तुम्ही पाहिजे तर खारीक पावडर ॲड करू शकता. लाडूला आपण आवश्यक तेवढेच तूप टाकणार आहोत. आता आपण सर्व साहित्य छान मिक्स करून घेतले आहे. लागेल तसेच तूप टाकून वळता येईल इतपतच तूप ॲड करून आपण हे लाडू वळून घेणार आहोत. आता मी इथे 1 वाटी साजूक तूप टाकले आहे आणि सर्व मिक्स करून आवश्यक वाटले तरच मी तूप यात ॲड करणार आहे. गुळाचा थोडा ओलावा आता ह्या सर्व साहित्याला लागला असल्यामुळे आता हा लाडू आपण छानपैकी वळायला घेऊ शकतो. आता अशा प्रकारे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू छानपैकी हातावर वळून घेऊ शकता.
अगदी कमी तुपात आणि झटपट होणारा हा पौष्टिक लाडू करून बघा, याचा आस्वाद घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सर्व साहित्य आणि रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.